कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पाणी खांद्यापर्यंत सुद्धा आलं नव्हतं तनया, आणि ती वसुंधरा पाण्यामध्ये निमूटपणे बसून होती ना, मग तुला काय गरज पडली होती पाण्याबाहेर पळत यायची? जरा कळ सोसायची पण नाही। आमच्यात पेशन्सच नाही येत नाही का? अगं मम्मा, तुला काय जातंय बोलायला? तिथे पाण्यात मी उभी होते, त्या लाटा किती जोरात आपटत होत्या माहितीये? मला तर वाटलं ना मी बुडूनच जाईन। कशी बुडून जाशील तनया? तू स्विमिंग शिकलीयस, आठवतंय ना? मम्मा, तुला माहितीये ना मला खोल पाण्याचा फोबिया आहे। अगं पण मी होते ना तिथे। मला जर का असं वाटलं असतं की जरा काहीतरी अति होतंय तर तो मूर्खपणा मी थांबवला असता, पण मम्मावरती मुळात विश्वासच नाही ना। पाण्याच्या बाहेर पळून आलीस ते आलीस, सगळ्या घरासमोर सगळं खरं खरं सांगून मोकळी पण झालीस। मम्मा, मी तुला सांगतेय, नक्कीच ना त्या गुरुमातांनी काहीतरी जादू केली असणार आहे। जस्ट शट अप तनया, गुरुमातांनी काहीही जादू वगैरे केलेली नाहीये। आता पडलीस ना उघडी, सगळ्या घरासमोर खोटी ठरलीस ना, आता ती जयू काय करे? जयू जयू अगदी बरोबर केलंस तू। केलंच आहे। आज तुझ्या मुलीमुळे अख्ख्या कुटुंबासमोर माझी मान खाली गेली आहे। आयुष्यात एवढा अपमान कधी झाला नव्हता। काय म्हणाली होतीस मला? आई तुम्ही काळजी करू नका, मी सगळं सांभाळून घेईन, मी आहे ना। हे सांभाळून घेणं तुझं? आई तर त्या वसुंधरेला जिंकवून दिलंस तू। तिची मान शर्मेने खाली जायला पाहिजे होती, आता ती माझ्या डोक्यावर मिरे वाटणार। आणि आमचे हे, यांना टोमणे मारायला निमित्तच लागतं। तुझ्या कृपेमुळे त्यांची इच्छा पूर्ण झाली। तो हेच मी तिला समजावून सांगत होते आता। ऐकेल तर ना? फार मोठी चूक केलीस तनया, फार मोठी। आई, जय काय झालं? काही नाही। तुम्ही रुसलात का माझ्यावर? मी कसला रुसेन? रुसण्याचा हक्क तर फक्त तुम्हालाच आहे। तनयाची चूक स्वतःच्या डोक्यावर घेण्याचा हक्क पण फक्त तुम्हालाच आहे। स्वतःच्या जीवावर बेतेल असं काम तुम्ही अंगावर घेतातच कशाला? पण मला सांगा, तसं काही झालं का? हे झालं असतं तर मग काय केलं असतं मी? ते पाणी जेव्हा तुमच्या नाका तोंडात जात होतं ना, तेव्हा तुम्ही तरी आम्हाला आठवून स्माइल करत होतात, पण आमची अवस्था काय होती तुम्हाला आयडिया तरी आहे का? मी फक्त नाही करणार तुम्हाला। आपला प्रेमाचा व्यक्ती अचानक जाण्याचा धक्का मी एकटा पचवलाय। जीव घेणं एकटेपण असतं ते, अरे ते दुःख सहन नाही होणार मला। बरं, आय एम सॉरी। सॉरी पुरेसं नाहीये, मला तुमच्याकडून प्रॉमिस हवाय। प्रॉमिस करा की तुम्ही तुमचा जीव परत कधीच धोक्यात टाकणार नाही, कोणासाठीही नाही। प्लीज। प्रॉमिस। असं कुठलंही धाडस करणार नाही ज्यामुळे तुमच्या जीवाला घोर लागेल। गुरुमातांच्या प्रस्थानाची वेळ झाली आहे, सगळ्यांना निरोप घेण्यासाठी बोलवले आहे। आलेच। आहो, चला। गुरुमाता, नमस्कार करतो। आशीर्वाद आशीर्वाद। वसुंधरा, जरा पाणी घेऊन ये। काय ग, कमरेत उसण भरली तुझ्या? असं काही नाहीये। नीट वाकून नमस्कार करता येत नाही? हा, तर या वयात सासूला नमस्कार कसा करायचा ते शिकवावं लागणार नव्यानं। वाह,
आता कसं योग्य माणसासमोर वाकण्यात कमीपणा मानू नये. जयश्री, पाणी पी. वसूच्या हातचे शुद्ध आहे, पी. गुरुमाता जाऊ द्या ना. पाणी पी आणि अहंकार आहे ना तो गिळून टाक तुझ्या मनातला. या अहंकाराने कोणाचंही भलं होत नाही. नाही इतरांचं सोड, तुझंही होणार नाही हे लक्षात ठेव. काही माणसांना नुसती वाफ बघून चालत नाही, चटका बसावा लागतो, तेव्हा ज्ञान येतं आणि भान येतं. माधव, हा. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण मला तुमची खूप काळजी वाटत होती. कोर्टाची केस, आकाशवर झालेला हल्ला, या सगळ्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. शेवटी मी निर्णय घेतला आणि तुम्हाला भेटायला इथे आले. जयश्री, तुला असं वाटत असेल की वसुंधरेमुळे तुझा मुलगा तुझ्यापासून दुरावतोय, अशी धास्ती होती तुला. पण मी तुम्हा सगळ्यांना सांगते, यात वसुंधरेचा काहीही दोष नाही. दोष असेल तर फक्त जयश्रीचा, जयश्रीच्या अहंकाराचा. आणि तू घरची मोठी सून असलीस तरी तुझ्याही वर मी आहे हे कधीही विसरू नकोस. गरज पडली तर पुन्हा येईन मी. निघते. हा, आलो बाहेरपर्यंत. चल. मोठा पराक्रम गाजवल्यासारखं वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाक. गुरुमातेने तुला डोक्यावर बसवलं होतं म्हणून एवढं उडायची गरज नाहीये. या येऊन गेल्या, मी इथेच आहे कायम. तेव्हा आपल्या मनाप्रमाणे वागायचा विचारही करायचा नाही, कळलं? नाही आहे, माझं कोणी कितीही कौतुक करू दे, कितीही वाईट बोलू दे, पण मी माझ्यावरचे संस्कार जसे आहेत तसाच वागेन. माझी मर्यादा ओळखून बोले, त्यात कधीच काही बदल नाही होणार. उलट मला आता तुमची काळजी वाटते. म्हणजे बघा ना, म्हणजे दरवेळी तुम्ही तनयाला पाठीशी घालता, दरवेळेला ती तुमचा अपेक्षा भंग करते, अक्षरशः तुम्हाला तोंडावर पाडते. नाही बघवत मला आई. जेव्हा गुरुमातांसमोर तुम्ही माझं नाव पुढे केलं तेव्हा मला वाटलं चला आता तरी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला. असो, पण आई तुमची मदत मिळाली असती ना तर मी त्यांची अजून चांगल्या पद्धतीने सेवा करू शकले असते. तुमचंही कौतुक झालं असतं. पण तुम्ही चुकीच्या घोड्यावर पैसे लावलेत आणि हरलात, म्हणून मी जिंकले. तुला लाज नाही वाटत हे बोलून दाखवायला? एरवी मारे नम्रपणाचा आव आणत फिरतेस. म्हणजे तुझा खरा चेहरा हाय. जिंकल्याचा माज दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर मला. नाही हो आई. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.